आपण पाहत आहात इंडियन न्यूज 24 मध्ये सर्वांचे स्वागत। खडकी सदार येथील दलित वस्तीत पेवर ब्लॉकचे काम निकृष्ट दर्जाचे काम थांबवण्याबाबत ग्रामपंचायत सदस्यांची तक्रार। वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील खडकी सदार येथील मुख्य रस्त्यावर होत असलेल्या पेवर ब्लॉकचा रस्ता निकृष्ट दर्जाचा तयार करणे चालू असून हे काम त्वरित थांबवण्यासाठी रिसोड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना 1/2/2024 ला निवेदन देण्यात आले। या तक्रारीमध्ये असे लिहिले की हा रस्ता 3 वर्षापूर्वी सिमेंटचा करण्यात आला होता व त्याच रस्त्यावर परत पेवर ब्लॉकचे काम सुरू करण्यात आले असून ते काम अंदाजपत्रक याप्रमाणे करण्यात येत नाही व जे लोकेशन दिले त्याप्रमाणे सुद्धा दिसत नाही। त्यामुळे दलित वस्तीत सुरू असलेल्या पेवर ब्लॉकचे काम त्वरित थांबवावे, असे न केल्यास ग्रामपंचायत सदस्यासह आम्ही उपोषणाला बसू असे तक्रारकर्ते दिनकर पाटील सदार व त्यांचे सहकारी सौ सुलोचना गायकवाड व इतर सन्माननीय सदस्यांनी निवेदनाद्वारे एक प्रकारचा इशारा दिला आहे। तरी गटविकास अधिकारी यांनी निवेदनाची दखल घेऊन काम थांबवले पाहिजे व चौकशी करून संबंधितावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी केली आहे। इंडियन न्यूज 24 साठी वृत्तनिवेदक विजय शिवगजेसह स्थानिक रिसोड प्रतिनिधी नारायण अरू पाटील। तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आजच चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा मित्रांनो, आणि आपल्या परिसरातील अशाच वेगवान बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आमच्या चॅनलला जॉईन व्हा। धन्यवाद। मी रहिवासी असून माझ्या गावची ग्रामपंचायत खडकी सदार येथे दलित वस्तीचे काम फार निकृष्ट दर्जाचे चालू आहे। वारंवार सचिवाला व बीडीओला तक्रार देऊनही सुद्धा कोणी अधिकाऱ्यांनी त्याकडे लक्ष केले नाही। पहिला 2 वर्षापूर्वी चांगला काँक्रीट रस्ता बनलेला आहे, तो रस्ता चांगला असताना त्याच्यावरच पेवर ब्लॉकचे काम करून कोणतेही मटेरियल न टाकता लगेचच 1 दिवसात काम पूर्ण करून निकृष्ट दर्जाचे त्याच्यात गट्टू आहेत, सिमेंट रेती सगळे निकृष्ट दर्जाचे असून जिथून लोकेशन आहे तिथून न चालू करता अर्ध्या मधापासूनच चालू केला व राजकीय स्टंट म्हणून यांनी हा प्रयोग केला। परंतु या दलित वस्तीतील लोकांना न्याय मिळण्याकरिता आम्ही या बीडीओ साहेबांकडे तक्रार दिलेली आहे व याची जर पूर्ण चौकशी नाही झाली तर आम्ही ग्रामपंचायतला उपोषणाला बसण्याला असा इशाराही सुद्धा ग्रामपंचायतला दिलेला आहे। तसेच माझ्यासोबत खडकी सदार ग्रामपंचायतचे सर्व सदस्य सोबत माझ्या असून गावातील मंडळी माझ्यासोबत आहे। आम्ही सर्व गाव पाहणी केली असताना त्यांना वारंवार सांगत असताना सचिवांना सांगितले, सर्वांना सांगितले, पण कोणत्याही प्रकारची तिच्यावर तपासणी करून काही ॲक्शन घेतले गेलेली नाही।